नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आपल्या स्वप्नांना दुसरं कुणीतरी पूर्ण करतंय याचा आनंदही माणणारे आहेत। असाच एक अवलिया अमरावती शहरात पोलीस भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थींना मदतीचा हात देतोय। अमरावतीत ग्रामीण पोलीसची शिपाई भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवार दाखल होत आहेत। रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतंय। चला पोलीस भरतीला मोफत प्रवास असा आवाज देत एक रिक्षा चालक उमेदवारांना विनामूल्य सेवा देतोय, पाहूयात। निस्वार्थ सेवा रिक्षा चालक मंगेश ठोंबरे यांची पोलीस भरती उमेदवारांसाठी मोफत सेवा। चला पोलीस भरतीला मोफत प्रवास, स्टेशनवर घुमतो मंगेश ठोंबरे यांचा आवाज। होमगार्ड मंगेश ठोंबरे यांचा समाजासाठी अनोखा पुढाकार। हे आहेत मंगेश ठोंबरे, मूळचे अमरावतीच्या वाठोडा शुक्लेश्वर येथे राहणारे, सध्या शहरातील शांतीनगरमध्ये वास्तव्यास आहेत। मंगेश यांनी स्वतः पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्नही केले। स्वतः अनेक जिल्ह्यात पोलीस भरती परीक्षा दिल्यानंतरही त्यांना यश न आल्याने ते होमगार्ड मध्ये भरती झाले। उदरनिर्वाहासाठी मंगेश यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला। त्यांनी 6 वेळा पोलीस भरतीसाठी प्रयत्नही केला, मात्र त्यांना यश मिळालं नाही। परंतु आपल्या संघर्षमय दिवसांची जाणीव ठेवून त्यांनी एक वेगळा संकल्प केलाय। पोलीस भरतीसाठी येणाऱ्या गरीब उमेदवारांना मोफत प्रवासाची सेवा देण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला। शहरात ठिकठिकाणाहून तरुण पोलीस भरतीसाठी येत असतात। नव्याने शहरात येणाऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी मंगेश त्यांना रेल्वे स्थानक, एसटी स्थानकावरून परीक्षेच्या ठिकाणी किंवा त्यांना जिथे थांबायचं असेल त्या ठिकाणी स्वतः निशुल्क पोहोचवतात। त्यांनी आपल्या ऑटोवर फ्री सेवाचे फलक लावून 11 फेब्रुवारी पासून भरती प्रक्रियेच्या शेवटपर्यंत मोफत प्रवास देण्याचा निर्धार केलाय। पहाटेपासून दुपारपर्यंत उमेदवारांना निशुल्क सेवा आणि सायंकाळी इतर प्रवाशांसाठी कार्यरत राहून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये ट्राय केलेला आहे। आखरी मी पोलीसचं स्वप्न मी होमगार्ड येथे येऊन थांबलेलं आहे। 15 वर्षापासून होमगार्ड संघटनेमध्ये मी सेवा बजावत आहे। जे नव्यानं पोलीस भरती होणार आहे त्यासाठी आपण एक ऑटो चालक आहे। या आपल्या ऑटो या गाडीच्या माध्यमातून मी दिवसभरात कमीत कमी 100 ते 125 किलोमीटरच्या प्रवास करतो आणि आतापर्यंत मी 200च्या वरचे विद्यार्थी त्यांच्या स्टेशन असो बस स्थानक असो त्यांपर्यंत पोहोचवले। सुरुवातीला अनेक उमेदवारांना हा प्रकार गंमत तर नाही ना असा वाटला होता, मात्र प्रत्यक्षात मोफत सेवा मिळाल्यानंतर परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकतो। विशेष म्हणजे काही वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही मंगेश यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। सातारा, अकोला, संभाजीनगर, नांदेड तसेच इतर जिल्ह्यांमधून आलेल्या उमेदवारांनीही त्यांचे मनापासून आभार मानलेत। निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंगेश ठोंबरे यांचा हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आजच्या काळात स्वार्थापेक्षा सेवाभाव मोठा आहे असे आमचे मंगेश दादा ठोंबरे यांनी दाखवून दिलेला आहे। आणि जे पोलीस भरतीकरिता जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी सेवा त्यांनी दिलेली आहे। सेवा देण्याचं माणसाचं नेतृत्व पाहिजे, असं काही नाही, आवश्यकता नाही की फक्त पैसा आणि सर्व गोष्टी असल्या पाहिजे। माणसाला सेवा द्यायची असली तर कोणत्याही रूपातून सेवा देते, त्याकरता त्यांचे खूप खूप आभार। अमरावती शहरामध्ये आले पोलीस आयुक्तांनी पण आमची चांगली सोय केली आणि इथले रिक्षा ड्रायव्हर पण येते खूप चांगले। त्यांनी आम्हाला इथून तर बस स्टँड पर्यंत जाण्याची व्यवस्था केली। खास करून आम्हाला माहित नाहीये सर, नवीन शहर आहे त्यामुळे कुठं जायचं कुठं जायचं नाही माहित नव्हतं, त्यामुळे त्या दादांनी चांगली मदत केली आम्हाला। रिक्षा चालक मंगेश ठोंबरे यांची सामान्य परिस्थिती आहे। त्यांना पोलीस भरतीमध्ये अपयश मिळालं असलं तरी ते अमरावती पोलीस भरतीसाठी येणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीत आपलं स्वप्न पाहतायत। त्यांच्या या उपक्रमाचं अमरावतीमध्ये सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे। खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय याचा आदर्श मंगेश ठोंबरे त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिलाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।